धनु राशी सप्टेंबर 2026 मासिक राशी भविष्य। धनु राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, आयुष्य नेहमी एका जागी थांबून राहण्यासाठी नसते। काही वेळा आपल्याला परिचित चौकट सोडून थोडे पुढे जावे लागते, नवीन लोकांना भेटावे लागते, नवीन अनुभव घ्यावे लागतात आणि स्वतःच्या क्षमतेची बाजू शोधावी लागते। सप्टेंबर 2026 हा धनु राशीच्या व्यक्तींसाठी अशाच विस्ताराची आणि नवीन क्षितिजे शोधण्याची सुरुवात करणारा महिना ठरू शकतो। गेल्या काही काळात तुम्हाला कदाचित असे जाणवले असेल की आयुष्य एका ठराविक पद्धतीने पुढे जात आहे। रोजची कामे, जबाबदाऱ्या आणि त्या चिंता त्यामुळे मनात नवीन काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली असेल। एखादे स्वप्न तुम्ही मनात ठेवले असेल, पण त्यासाठी पहिले पाऊल उचलण्याचे धैर्य झाले नसेल। पण आता परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची वेळ येऊ शकते। धनु राशीचा स्वभावच पुढे पाहण्याचा आहे। तुम्हाला नवीन अनुभव, नवीन ज्ञान आणि नवीन संधी यांचे आकर्षण असते। त्यामुळे सप्टेंबरमध्ये तुमच्या मनात एखादी नवीन कल्पना निर्माण होणे किंवा एखाद्या जुन्या स्वप्नाला पुन्हा सुरुवात करण्याची इच्छा होणे शक्य आहे। या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल, स्वतःच्या क्षमतेवर मर्यादा घालू नका। तुम्ही आज जिथे आहात ते तुमचे अंतिम ठिकाण नाही। परिस्थिती बदलू शकते, संधी बदलू शकतात आणि तुमची स्वतःची दिशा देखील बदलू शकते। नवीन संधींचे दरवाजे। सप्टेंबरमध्ये एखादी अशी संधी तुमच्यासमोर येऊ शकते जी सुरुवातीला अनपेक्षित वाटेल। एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती, अचानक झालेली ओळख, एखादा फोन किंवा एखादी छोटी चर्चा पुढे महत्त्वाची ठरू शकते। विशेषतः नवीन गोष्टी शिकण्याची, नवीन क्षेत्रात प्रयत्न करण्याची किंवा स्वतःची क्षमता दुसऱ्या प्रकारे वापरण्याची संधी मिळू शकते। म्हणून या महिन्यात हे माझ्याकडून होणार नाही असे लगेच म्हणू नका। प्रयत्न करण्यापूर्वी स्वतःला नकार देऊ नका। सप्टेंबरमध्ये धनु राशीच्या काही व्यक्तींसाठी प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात। हा प्रवास कामासाठी, कुटुंबासाठी किंवा एखाद्या वैयक्तिक कारणासाठी असू शकतो। या प्रवासातून नवीन व्यक्तींची ओळख होऊ शकते किंवा एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते। काहींसाठी लांबचा प्रवास किंवा नवीन ठिकाणी जाण्याचा विचार पुढे येऊ शकतो। हा प्रवास फक्त ठिकाण बदलणारा नसेल, तर विचार करण्याची पद्धत बदलणारा ठरू शकतो। प्रेमाच्या बाबतीत सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी मोकळा संवाद महत्त्वाचा राहील। जोडीदारासोबत भविष्यातील योजना, आर्थिक बाबी किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल चर्चा होऊ शकते। काही नात्यांमध्ये एकत्र प्रवास करण्याची किंवा नवीन अनुभव घेण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे नात्यातील जवळीक वाढू शकते। अविवाहित धनु राशीच्या व्यक्तींना नवीन व्यक्तींची ओळख होऊ शकते। ही ओळख मित्रांच्या माध्यमातून, कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान होण्याची शक्यता आहे। मात्र नात्याला सुरुवातीपासूनच अंतिम स्वरूप देण्यापेक्षा ते नैसर्गिकपणे विकसित होऊ द्या। सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी शिक्षण आणि ज्ञानाला विशेष महत्त्व राहील। तुम्ही एखादी नवीन भाषा, कौशल्य, तंत्रज्ञान किंवा व्यवसायाशी संबंधित माहिती शिकण्याचा निर्णय घेऊ शकता। तुम्ही शिकलेली एखादी गोष्ट भविष्यात कमाईचे साधन बनू शकते। म्हणून या महिन्यात स्वतःवर केलेली गुंतवणूक ही सर्वात चांगली गुंतवणूक ठरू शकते। ज्ञान कधीच वाया जात नाही। योग्य वेळ आली की तेच ज्ञान तुमच्यासाठी संधीचे दार उघडते। स्वतःच्या भीतीवर मात करा। या महिन्यात तुमच्यासमोर अशी एखादी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला जुन्या भीतीचा सामना करावा लागेल। कदाचित तुम्हाला एखादा निर्णय घ्यायला भीती वाटेल, कदाचित लोक काय म्हणतील याचा विचार होईल, कदाचित अपयशाची भीती वाटेल। पण लक्षात ठेवा, अपयशाची भीती तुम्हाला जिथे आहे तिथेच ठेवू शकते। प्रयत्न करण्याचे धैर्य मात्र तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते। तुमच्या मनात अनेक योजना असतील, पण सर्व योजना एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका। एका वेळी एका दिशेने पुढे जा। तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट लगेच बदलण्याची गरज नाही। काही बदल हळूहळू होऊ द्या। निसर्गात वेळ घालवणे, प्रवास करणे, ध्यान किंवा प्रार्थना करणे आणि आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवणे मनाला हलके करू शकते। धनु राशीच्या प्रिय व्यक्तींनो, या महिन्यात तुमच्यासाठी एक सुंदर संकेत आहे। तुमच्या आयुष्याची पुढची संधी कदाचित तुमच्या नेहमीच्या चौकटीच्या बाहेर असेल। म्हणून नवीन गोष्टींना घाबरू नका। नवीन व्यक्ती भेटली तर तिला समजून घ्या। नवीन कल्पना सुचली तर तिच्यावर काम करा। नवीन संधी मिळाली तर तिचा विचार करा आणि एखाद्या जुन्या स्वप्नाची आठवण झाली तर त्याला पुन्हा एक संधी द्या। कारण काही स्वप्ने मरत नाहीत, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात। सप्टेंबर 2026 हा धनु राशीच्या व्यक्तींसाठी विस्तार, नवीन अनुभव, शिकण्याची संधी आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा काळ ठरू शकतो। आज तुम्हाला तुमची दिशा पूर्णपणे स्पष्ट नसेल तरी चालेल।
चालत राहिलात तर पुढचा रस्ता दिसत जाईल. तुम्ही एका ठिकाणी थांबण्यासाठी जन्मलेले नाही. तुमच्यात पुढे जाण्याची, शिकण्याची आणि मोठे स्वप्न पाहण्याची ऊर्जा आहे. म्हणून सप्टेंबरमध्ये स्वतःला एक संधी द्या. कदाचित याच महिन्यात घेतलेले एखादे धाडसी पाऊल पुढे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक ठरेल. धनु राशीच्या प्रिय व्यक्तींनो, या महिन्याचा शेवटचा संदेश असा आहे: तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी नेहमी मोठ्या चमत्काराची गरज नसते. कधी कधी एक छोटासा धाडसी निर्णय पुरेसा असतो. तुमच्या मनात एखादे स्वप्न असेल, एखादी इच्छा असेल किंवा एखादी गोष्ट करण्याची खूप दिवसांपासून इच्छा असेल, पण योग्य वेळ आल्यावर करू असे म्हणत तुम्ही ते पुढे ढकलत असाल, तर आता स्वतःला एक प्रश्न विचारा: योग्य वेळ नेमकी कधी येणार? काही वेळा आपण परिस्थिती बदलण्याची वाट पाहत राहतो, पण परिस्थिती बदलण्यापूर्वी आपल्याला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज असते. या महिन्याच्या शेवटी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे इतरांच्या भीतीला स्वतःची भीती बनवू नका. कोणीतरी म्हणाले की एखादी गोष्ट कठीण आहे म्हणून ती तुमच्यासाठीही अशक्य असेल असे नाही. तुमचा प्रवास दुसऱ्यांशी तुलना करण्यासाठी नाही. प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते. एखादा मित्र तुमच्यापेक्षा पुढे गेला असेल, एखाद्याला तुमच्यापेक्षा लवकर यश मिळाले असेल, तरी स्वतःला कमी समजू नका. तुमच्यासाठी योग्य असलेला मार्ग आणि योग्य वेळ वेगळी असू शकते. आणि लक्षात ठेवा, उशीर झाला म्हणजे संधी संपली असे नसते. कदाचित तुम्ही ज्या गोष्टींसाठी आतापर्यंत वाट पाहत आहात तीच गोष्ट योग्य वेळी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत स्वतःला तयार करत राहा. ईश्वर तुमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण करो. तुमच्या प्रवासात योग्य व्यक्तींची साथ मिळो आणि तुमच्यासमोर नवीन संधींचे दरवाजे उघडो. धनुराशीच्या प्रिय व्यक्तींनो, मागे वळून तुम्ही किती अंतर पार केले हे पहा. तुम्ही आज जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठीही खूप काही सहन केले आहे. त्यामुळे पुढच्या काही पावलांना घाबरू नका. तुमची कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. कदाचित सर्वात सुंदर अध्याय आता सुरू होणार आहे.